नाशिकच्या इगतपुरीमध्ये संतापजनक घटना घडली आहे। अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे। इगतपुरीच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात हा किळसवाणा प्रकार घडलाय। 10वीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार झालाय। मुलांना गुंगीचं औषध देऊन आणि दारू पाजून हा अत्याचार केल्याचा पीडित विद्यार्थ्यांसह पालकांचा आरोप आहे। संतापलेल्या पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे। पोलिसांनी फिर्याद घ्यायला टाळाटाळ केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। पुढे चालून माझे मुलं बाहेर फिरतील, यांनी नजर ठेवून काही हाणलं मारलं तर कोण जिम्मेदार आहे? शासनाने याची काळजी घ्यावी। एवढं मला शिक्षा काहीतरी त्यांना काहीतरी ठोक निर्णय घेऊन माझ्या मुलांना, बाकीच्या पालकांच्या मुलांना सुरक्षित करा। कारण एवढे मुलं छोटाले की त्या मुलांना ती परिस्थिती पण माहिती नाही। त्या मुलांना यांनी सगळं जाणीव करून दिलेली आहे। 8 ते 9 विद्यार्थी होते ज्यांनी अत्याचार केला। ते 8 ते 10वीचे मुलं येतात, ते 11 मुलं आहे आणि ज्या मुलांना ते 8-9 मुलं आहे ज्यांच्यावर अत्याचार झाला ते कितवीचे? ते ज्यांच्यावर अत्याचार झाला ना, ते 5वी ते 8वीचे विद्यार्थी आहे आणि ज्यांनी केला ते 10वीचे विद्यार्थी आहे। आता ते विद्यार्थी यांनी कुठे नेमके? यांनी काढून दिले ते विद्यार्थी, जा तुम्ही तुमच्या घरी निघून, आणि आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांच्यावर कारवाई केली, आम्ही त्यांना उचलून दिलं। गोळ्या वगैरे तुला दिल्या होत्या का? हा, किती वेळेस दिल्या अशा तुला? मला भरपूर वेळ दिले। तुला खूप किती वेळेस त्रास दिला तुला असं? मला सर 6 महिन्यापासून त्रास देतो। 6 महिने? मग तू आईला सांगितलं नाही घरी? पप्पांना सांगितलं नाही तुझ्या? नाही सर, ते दमदाटी करायचे, म्हणायचे तुम्हाला आम्ही ना मारणार, म्हणून तुला शाळेत मारायला। शाळेत मारते?